थकवा फक्त शरीराला नसतो, तर कधीकधी मनालाही थोड्या विश्रांतीची गरज असते, बरोबर ना? तर नमस्कार, मी हे ऑथर संगीता आणि माझ्या अमित ब्रँड कम्युनिकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आपण हेच पाहणार आहोत की जसं शरीर थकतं तसं मन देखील आपलं थकत असतं आणि मनाला शरीराला जशी आरामाची गरज असते तसंच मनाला देखील आरामाची गरज असते. तर तुमच्यासाठी हा खूप खास असा व्हिडिओ असणार आहे. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. आणि जर व्हिडिओ पुढे आवडला तरच तो पुढे लाईक आणि शेअर करा. तर कसं असतं की आपण आपल्या आवडीचं काम करत असतो, कारण आपल्याला ते आवडत असतं. पण आवडीचं काम जरी असलं ना तर कधीकधी आपण कंटाळा येऊन जातो आपल्याला. कधीकधी आपण थकून जातो, म्हणजे एकसारखं काम आपण करत राहिल्यानं, बरोबर आहे. कधी कधी कंटाळा येतो, माणूस वावतं, पण त्यामुळे कंटाळा येणं साहजिकच आहे. शरीर थकतं आपलं, मनाला कंटाळा येतो. तर अशा वेळेस सातत्य ठेवण्यासाठी आपल्याला स्वतःवर थोडीशी जबरदस्ती करावी लागते. कारण जेव्हा आपण काही वाचतो, लिहितो, व्यक्त होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते, बरोबर. त्यामुळे जेव्हा असं वाटेल की बाबा नाही, मला कंटाळा आलेला आहे, त्यावेळेस आपण स्वतःला वरतीच अशी जबरदस्ती करायची की नाही, चला आता काहीतरी थोडंसं वाचूया किंवा लिहूया, काहीतरी व्यक्त होऊया. त्याच्यामुळे काय होतं, थोडीशी आपल्याला चेतना मिळते आणि ऊर्जा निर्माण होते. आयुष्य कधीच पूर्णपणे असं सेटल नसतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधला तर तो सापडतो. आपण जर त्या दृष्टिकोनातून बघितलं, येणाऱ्या परिस्थिती किंवा काही दुःखद घटना असेल तर त्याच्यामध्ये पण समाधानी राहण्याचं जर आपण ठरवलं तर तसंही आपण समाधानी राहू शकतो. तसंच कोणीतरी येऊन मला आनंद देईल याची वाट बघत बसायची नसते, तर ती स्वतः निर्माण करायची असते. म्हणजेच जे तुम्हाला आवडतं आहे किंवा लिहिण्याने किंवा वाचण्याने आपण व्यक्त होत असतो, तर अशा गोष्टी करायच्या जेव्हा आपण मनाला आपल्या थकवा आलेला असतो किंवा कंटाळा आलेला असतो. खूप वेळा काही अशा दुःखद घटना असतात किंवा काही परिस्थिती अडचणी असतात, तेव्हा त्या मनावर इतक्या आपल्या पकडून राहतात की मनाचा ताबा घेतात आणि आपण त्यातच अडकून राहतो. पण तिथून अडकून न राहता तिथून बाहेर पडणं गरजेचं असतं. चांगल्या आठवणी, चांगले अनुभव आणि नवीन गोष्टी निर्माण करत राहणं हे खूप महत्त्वाचं असतं. विशेषतः जेव्हा आपण स्वतःचेच बॉस असतो, म्हणजे तेव्हा सातत्य ठेवणं खूप कठीण होतं. म्हणजे आपणच एखादी आपली कला किंवा आपल्या छंदामध्ये आपण आहोत, आपण आपल्या आवडीचं काम करतो आहोत, तर आपणच आपले बॉस असतो, तेव्हा सातत्य ठेवणं हे कठीण होऊन जातं. आता तर लिखाणासारखं क्रिएटिव्ह काम आहे, तर याच्यामध्ये मूड, ऊर्जा हे सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि खरंच मनापासून एखादी गोष्ट करत असो आपण, तर आपण नक्कीच फ्रेश राहतो आणि फ्रेश दिसतो. म्हणजेच आपल्या आवडीचं काम करत असो तर त्याचा तो फिलिंग आहे, तो आनंद आहे, तो आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसत असतो. आपण फ्रेश राहतो, आपला मूडसुद्धा चांगला राहतो आणि त्या कामातून आपल्याला आनंदही मिळत असतो. आता मला लिखाणाची आवड आहे, तर समजा लिखाण किंवा वाचन, तर 1-2 दिवस काही लिखाण नाही केलं किंवा वाचलं नाही तर मला पण असं बेचैन वाटू लागतं. मग काहीतरी लिहावं वाटतं, मग ते मी लिहिते, मग मन हलकं होतं. किंवा एखादा लेख असेल किंवा व्हिडिओ पाहणं असेल किंवा तुमच्यापर्यंत मी व्हिडिओ पोहोचवते, हे जे बनवते, माझं अजून एक चॅनल आहे ऑथर संगीता नावाने, तिथे व्हिडिओ टाकणं असेल, तर याच्यामधून तुम्हाला काहीतरी मी देते, तर त्यातून एक वेगळा आनंद मला मिळतो. म्हणजे माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला, मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला, हा आनंद माझ्यासाठी खूप वेगळा असतो आणि महत्त्वाचा असतो. त्यामुळेच प्रत्येकाला एखाद्या चांगल्या गोष्टीची सवय किंवा व्यसन लागणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं काय होतं, ती जी सवय आहे ती आपल्याला सातत्यानं आपल्याला काम करून घेते. आता हे मी व्हिडिओ बनवते, तर मला पण कंटाळा येतो, पण नाही, परत मनात येतं की अरे नाही, व्हिडिओ आपले प्रेक्षक जे आहेत ते आवडीने बघतायत, लाईक करतायत, तर आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. मग हे काम मला पण आनंद देणार आहे आणि माझ्या प्रेक्षकांना पण आनंद देणार आहे. त्यामुळे मी ते पुन्हा नवीन ऊर्जेने, उत्साहाने मी काम करायला स्वतःला तयार करते, म्हणजे सातत्य ठेवते. आता बघा, आपल्याला यश म्हणजे सर्व काही नसतं. म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये यश मिळालं किंवा पैसा मिळाला किंवा आपण कोणीतरी मोठं काहीतरी अचीव केलं, तर हे सगळं करणं म्हणजे याच्यामध्ये आनंद आहे का? तर आनंद तर आहे त्याच्यामध्ये, पण मग
इतरांनाही त्या आनंदामध्ये सहभागी घेणं. तर आपण कोणाला काही देऊ शकतो का, आधार देऊ शकतो का, किंवा समोरच्याचं ऐकून घेऊ शकतो का, हे सुद्धा आपलं एक यश आहे. हा सुद्धा आपला आनंद आहे. म्हणजे खूप मोठ्या गोष्टी अचीव करणं किंवा कुठेतरी मोठं यश अचीव करणं याच्यापेक्षाही समोरच्याचं ऐकून घेणं किंवा समोरच्याला आधार देणं, या गोष्टीसुद्धा खरंच ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं यश दडलेलं आहे. जेव्हा आपण स्वतः आनंदी नसतो तेव्हा सतत दुसऱ्याची तुलना करत असतो, इतरांच्या मग चुका शोधतो. मग जो व्यक्ती समाधानी असतो तो मात्र इतरांना खाली पाडून, म्हणजे इतरांना कमजोर करून स्वतःला सिद्ध कधी करत नाही, कारण तो समाधानी असतो. आपण स्वतःकडे लक्ष द्यायला हवं. आपण काय करतोय, काय विचार करतोय, आपल्या अपेक्षा काय आहेत हे स्वतःला एकदा विचारायला हवं. सतत सहानुभूती, अटेन्शन किंवा कौतुक मिळावं म्हणून तसं जगण्यात काहीच अर्थ नाही आहे. उलट आपण इतरांच्या आयुष्यात त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स निर्माण करत असतो. म्हणजे मलाच अटेन्शन द्या, माझंच कौतुक करा, मीच फर्स्ट आले पाहिजे, माझंच ब्लॉग विजेते झाला पाहिजे, अशी अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. तर आत्ता या क्षणी माझ्याकडे काय आहे, मी काय करू शकते, यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. सकाळी उठून आपण एक नवीन दिवस पाहतो, श्वास घेतो, आपले हातपाय चांगले काम करतात, हेही खूप मोठं सुख आहे आपल्यासाठी. आपण निरोगी आहोत, हे आपल्यासाठी सुख आहे. जेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीत प्रत्येक गोष्टीतलं चांगलं पाहायला लागतो ना, तेव्हा आयुष्यामध्ये कंटाळा येत नाही, आयुष्य सुंदर वाटू लागतं. तसंच प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. आपण कोणती बाजू पाहतो यावर आपला आनंद अवलंबून असतो. आपण निगेटिव्ह बाजू पाहायची का पॉझिटिव्ह पाहायची हे आपल्या हातात आहे. त्यावरूनच आपली आनंदाची व्याख्या ठरत असते. जो व्यक्ती आतून दुःखी असतो ना, तो इतरांना कधीच आनंद देऊ शकत नाही. म्हणून आधी स्वतःमध्ये आनंद निर्माण करायला शिकायला हवं, तरच आपण दुसऱ्याला आपला तो आनंद देऊ शकतो, आपल्या आनंदात सहभागी करून देऊ शकतो. चांगल्या सवयी लावून घ्याव्या लागतील, सातत्य ठेवावं लागेल आणि स्वतःवर काम करावं लागेल, कारण हे आयुष्य, हे क्षण, ही वेळ पुन्हा आयुष्यात येत नसते. म्हणून आजपासून आपण असं ठरवूया, स्वतःला एक प्रॉमिस करूया की आपण आनंदी राहूयात आणि चांगल्या सवयी लावून घेऊयात आणि आनंद असा निर्माण करूया की ज्याच्यामध्ये इतरही सहभागी होतील. आपण इतरांनाही आनंद देऊ शकू. जे काही आपण काम करतो आहोत किंवा आपल्यापासून इतरांना काही समाधान मिळते का, समोरच्याला काही आनंद मिळतो आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वतः आनंदी राहायचं. यासाठी म्हटलं, मी शरीर थकतो, मनाला कंटाळा येतो, त्यावेळेस आपल्या आवडीच्या कामामध्ये थोडंसं आपल्या मनाला तिकडे पुश करायचं, बाबा की आपल्याला हे काम करायचं आहे, सातत्य त्या कामामध्ये ठेवायचं आहे. आपण जर काम केलं तर समोरचा ते काम पाहून आनंदी होणार आहे आणि तो आनंदी झाला की आपल्याला आपल्या कामाचं यश मिळाल्यासारखं असणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा असे नवीन प्रेरणादायी व्हिडिओ मी घेऊन येत जाईन. त्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.